TR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना या शासन निर्णयाचा फायदा होऊन त्यांचं वेतन वाढणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 20 मार्च 2025 रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय गट अ ते गट ड मधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। शासन निर्णयानुसार वेतनाची करताना तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी माननीय उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। यामध्ये असं म्हटलेलं आहे, मुंबई खंडपीठ, नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा दिनांक 11/1/2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि यानुसार गट अ ते गट ड मधील अधिकारी कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2016 रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्यात यावी। याच्यामध्ये 1/1/2004 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचं वेतन 1/1/2016 रोजी 49,100 सेल 1 लेवल ES18 इतकं निश्चित करण्यात आलेलं असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार नाही आणि उक्त वेतन मॅट्रिकच्या किमान वेतनावर वेतन निश्चित केले जाईल। 1/1/2001 ते 31/12/2003 दरम्यान नियुक्त झालेली कर्मचारी ज्यांचं वेतन 1/1/2016 रोजी 49,100 सेल 1 लेवल ES18 इतकं निश्चित करण्यात आलेलं असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मात्र मंजूर केली जाईल। परिणामी त्यांचं वेतन ₹50,600 सेल 2 स्तर ES18 इतकं निश्चित केलं जाईल। 1/1/1998 ते 31/12/2000 दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचं वेतन दिनांक 1/1/2016 रोजी 49,100 सेल 1 लेवल ES18 इतकं निश्चित करण्यात आलेलं असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये 2 अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार आहे। परिणामी त्यांचं वेतन 52,100 सेल 3 स्तर ES18 इतकं निश्चित केलं जाईल। 31/12/1997 पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचं वेतन 1/1/2016 रोजी 49,100 सेल 1 लेवल ES18 इतकं निश्चित करण्यात आलेलं असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये 3 अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल। त्यामुळे परिणामी त्यांचं वेतन जे आहे ते 53,700 सेल 4 स्तर ES18 इतकं निश्चित केलं जाईल। तर अशा पद्धतीनं 2, 3, 1 अशी अतिरिक्त वेतनवाढ जी आहे ती या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। जे कर्मचारी सेवानिवृत्त आहेत त्यांनासुद्धा हा लाभ जो आहे तो मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच फरकासहित हा लाभ दिला जाणार आहे आणि या संदर्भातला विधी व न्याय विभागाचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। अर्थात इतर विभागातील राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। याच धर्तीवर सुधारित वेतन श्रेणी मंजूर करण्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्या संदर्भातला अहवाल आता शासनाला प्राप्त झालेला आहे आणि या संदर्भातले निर्णय आता होता आहेत। त्यामुळे निश्चितच राज्यातील इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। याच्या आधारे पुढील कालावधीमध्ये जो सुधारित वेतन निश्चिती समिती जी आहे, बक्षी समिती खंड 2 यांच्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये आता बदल होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय आनंदाची बातमी आहे, महत्त्वपूर्ण निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।